ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला गती. मुंबईत मनसेला 40 जागा देण्याची उद्धव ठाकरेंची तयारी. 110 मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरेंचं विशेष लक्ष. भाजपला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या कम ऑन किल मी आव्हानाला अमृता फडणवीसांकडे प्रत्युत्तर. उद्धवजी, आपला देश शांतिप्रिय, कोणत्याच राजकीय पक्षात टोकाची कटुता नाही, घाबरू नका, अमृता फडणवीसांचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या भाषणाची क्लिप मनसे नेते संदीप देशपांडेंकडनं पोस्ट. चर्चांना उधाण. निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ आता फक्त 45 दिवसांसाठी उपलब्ध असतील. निवडणूक आयोगाचा नवा नियम. 45 दिवसांनी डेटा नष्ट करणार काँग्रेससह विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच, ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार. मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी केलं स्पष्ट. राज्यात केवळ 20% क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती. पावसात खंड पडल्यानं खरीपाच्या पेरण्यांना विलंब. शेतकरी चिंतातूर. कोकण आणि घाटमाथ्यावरती मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, भंडारदरा, लोणावळ्याच्या भुशी डॅमवरती पर्यटकांची गर्दी. धबधब्याचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन. कोल्हापुरात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी. मंदिरात दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता. कोल्हापुरात सेल्फी काढताना वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला. कोल्हापुरात राऊतवाडी धबधब्यावरील इतर पर्यटकांनी वाचवला जीव. काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवणार. 2000 क्युसेकनं विसर्ग सुरू. गोदा घाटावरील दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सुरक्षा रक्षकही तैनात. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर. दमदार पावसानं 4 दिवसात तलावातील पाणीसाठा 8%वरनं पोहोचला 25.17%. राजकोट किल्ला पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या कामासाठी निर्णय. 22 जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद. 6 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता पहिल्याच पावसामध्ये गेला वाहून. रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं उघड. कारवाईची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. रामकृष्ण बीचवर 5 लाख नागरिकांच्या उपस्थितीमध्ये योगाभ्यास. तर देशभरामध्ये योग दिनाचे कार्यक्रम. एअर इंडियाच्या विमान उड्डाणाचं बुकिंग 20%नी घटलं. अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांनी फिरवली पाठ. एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका.